तर या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष राहील। यानंतर अरविंद सावंत बोलतायत, आपण थेट जाऊया। जुलैचं त्यांनी कट ऑफ डेट दिली, तर आम्ही म्हटलं ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण जुलैच्या नंतर होईल त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांची नावं नोंदणी झाली पाहिजे, अशी मागणी याच्यावर केलेली आहे। आता आणखीन एक या सगळ्या संदर्भातलं डबल रजिस्टर तुम्हाला ते दिलं 18 वर्षावर मुलाचं झाला। आणखीन एक मुद्दा आहे लोकल बॉडीचं इलेक्शन जसं सांगितलं ना, 18 वर्ष आहे की 18 वर्षाच्या वरच्या मुलांचा मुद्दा आहे। आता हे सगळे मुद्दे आम्ही व्हीव्हीपॅट तुम्ही वापरणार नाही का बरं? का व्हीव्हीपॅट नाही वापरत? म्हणजे इतक्या लबाड्या करण्याचा सगळा मार्ग शोधून ठेवलेला आहे आणि अलीकडे व्हीव्हीपॅट बद्दलचा सुद्धा शोध कसा लावलाय लोकांनी पाहिजे। बरं, माझा आणखीन एक सगळा प्रश्न तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन ईव्हीएम मशीन बद्दल आम्ही ओरडाओरड केली का भाजपने केली होती? भाजपच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे आहे, दाखवून तुम्हाला, अगदी मोदी साहेबांपासून अडवाणींपासून आहे माझ्याकडे की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे होतात। ते आम्ही नाही बनवलो, तो आमच्या मुलूंचा भोंगा तर सारखा बोलत होता का, विसरलात का तुम्ही सगळेजण? तेही लक्षात घेतलं पाहिजे, असे मुद्दे सगळे आहेत। निवडणूक आयोगाची आज तुम्ही आज भेटलेले आहात, मतदार याद्या दुरुस्त नाहीये, तरी या निवडणुका होतील का असं दिसतंय सध्या? मला असं वाटतंय तर त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र बसून याचा निर्णय घेतील, कोणतं पुढचं पाऊल उचलायचं। आज आम्ही सन्मान मार्गाने संविधान मार्गाने इथं येऊन भेटलो आणि त्यांना सगळं जे सांगितलेलं आहे, आता ते काय करतात ते पाहायला पाहिजे। ते नाही केलं तर काय करते तर दोघं एकत्र असल्याशिवाय बोलतोय आघाडी एकत्र येईल याची सुरुवात आहे का? तुम्ही दिल्लीमध्ये जी भेट घेतलेली, तो प्रश्न वेगळा आहे ना, आज कशाला आलो ते बघ ना। आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या खऱ्या मतदारांना सन्मान मिळावा, खोटे मतदार जे घुसवले गेलेले आहेत असं आमचं संपूर्ण मत आहे महाराष्ट्राच्या जनतेचा। आणि ते संपूर्ण जे बोगस मतदान आहे ते काढलं जावं, मतदार याद्या शुद्ध कराव्यात, निकोप असाव्यात आणि त्या पूर्णपणे शुद्धीकरण झाल्यानंतर आमच्याकडे याव्यात आणि त्यानंतर निवडणुका घ्याव्यात। यासाठी आम्ही सन्माननीय आताचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना भेटायला आलो होतो। एकंदरीत चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार आणि दुसरे दोन संधू साहेब आणि जोशी साहेब, पण एकंदरीत आम्ही भेटल्यानंतर आमचा पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे। म्हणजे एका बाजूला आई जेऊ घालेला भीक मागू देईन अशी परिस्थिती आहे। इकडचा आमच्या तिकडचे कमिशनर जे दोन्ही आहेत चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे, ते इकडच्या कमिशनरवर ढकलतात, इकडचा कमिशनर तिकडच्या कमिशनरवर ढकलतो। या असं ढकलाढकली करून कुठल्या परिस्थितीमध्ये हे दबावाखाली काम करतायत असं पूर्णपणे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। आणि ज्ञानेश्वर साहेब जे होते, ज्ञानेश साहेब, हे एक प्रकारे आम्हाला डिक्टेशन देत होते, ज्ञान आम्हाला देत होते। ते आम्ही कशासाठी आलो होतो की जे चुकीचा भोंगळ कारभार चालू आहे तो कारभार सुधारावा, त्याच्या सुधारणा व्हावी, निवडणुका घ्यायला आम्ही तयार आहोत, आमची तयारी आहे, पण त्या याद्या शुद्ध करून निवडणुका घ्या एवढीच आमची मागणी होती साधी। पण आणि ती मागणी होती शिवाय एसएसआर करावा, ती दुसरी मागणी आहे व्हीव्हीपॅट या कंपल्सरी असल्याच पाहिजेत अशी आमची मागणी होती। पण त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कुठलेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नाही। एकंदरीत आम्हाला असं चित्र दिसलंय की हे निवडणूक आयोग हा संपूर्ण लोकांना फसवण्याचं काम करते आणि सरकारच्या दबावाखाली काम करते, हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे। विरोध कसा दर्शवणार आहे, कारण की राज्य निवडणूक आयोगाची आता पत्रकार परिषद आहे आणि आता डेट अनाउन्स होते। मला असं वाटतं की आता आम्ही जे अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं, आता आम्ही जाऊन मुंबईत भेटणारच आहोत। भेटल्यानंतर सगळ्या पक्षप्रमुखांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नंतर काय व्हायचा तो निर्णय करू, त्याला होऊन जाईल। तुला काहीतरी सांगायचं म्हणूनच सांगितलं की शेवटी पक्षप्रमुख म्हणून जी बैठक होईल त्याच्यावरती पूर्ण निर्णय घेण्यात येईल। महत्वाचा एक मुद्दा इथे मला मांडायचा आहे की राज्य निवडणूक आयोग जे आहे ती निवडणूक या केंद्रीय आयोगाने बनवलेल्या वोटर यादीवरच करणार आहे। या यादीमधल्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या लक्षात आणून दिल्या, पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारजी ही गोष्ट ऐकायला तयार नव्हते, कुठली गोष्ट ऐकायला तयार नव्हते। त्यांच्यासमोर पुराव्यानिशी सगळं सांगितलं
तरी ते सांगत होते की आमच्याकडे तुम्हाला इथे काही सोल्युशन मिळणार नाही, आम्ही जनरल इलेक्शनला पाहू. पण याद्या तुमच्याच वापरल्या जाणार असतील आणि हेच यादी जर असेल जी लोकसभेनंतर तुम्ही गडबड केलेली आहे, तर त्या यादीवर जर निवडणुका होणार असेल तर त्या निष्पक्ष निवडणूक होणार नाही असं लक्षात आणून दिल्यानंतरही अनिल देसाई साहेबांसोबत हे आर्ग्युमेंट त्यांनी केलं, ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आता खात्री झालेली आहे की निष्पक्ष निवडणुका होणार नाही. अब मैं आपके सामने मैं आज अभी हिंदी में बात रखता हूं. हमारा डेलीगेशन, सर्वपक्षीय डेलीगेशन, हमने आज मुलाकात की है इलेक्शन कमीशन की. काफी जद्दोजहद के बाद ये हमें मुलाकात मिली है. ये हमें मुलाकात मिली है. कल हमारे सम्मानीय सांसद, दोनों सांसद, लोगों से चुन के आए हुए सांसद, सम्मानीय अनिल देसाई जी, सम्मानीय अरविंद देसाई जी जो कैबिनेट मिनिस्टर रह चुके हैं, अरविंद सावंत जी, कल वो 8 घंटा बैठे रहे लेकिन उनको मुलाकात नहीं दी गई. रात को ईमेल किया गया, दोनों का नाम फिर एक ईमेल में सारा सर्वपक्षीय डेलीगेशन